मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये देविका मीरावर ओरडत म्हणते की मला वाटलं होतं दमून भागून घरी आल्यानंतर मला आयता हातात चहा मिळेल, परंतु नाही, मला माझा चहा किचनमधून जाऊन घ्यावा लागला, असं म्हणून ती मीरावर ओरडते. तेव्हा तू कुठे गेली होतीस असं निरूपा विचारते. मीरा म्हणते माझं महत्त्वाचं काम असल्यामुळे मी गेले होते. तेव्हा तुझं असं कोणतं महत्त्वाचं काम आणि तुम्हाला अशी महत्त्वाची कामं असतात का असं देविका विचारते. तेव्हा मीरा म्हणते मी सांगितलं ना महत्त्वाचं काम होतं. तेव्हा काय काम होतं असं आता पुन्हा देविका विचारते. त्याचवेळी मीरा म्हणते तुम्ही 60,000 रुपयांची तिकीटे काढली आहेत बरोबर ना. मग आता देविका जरा घाबरते आणि म्हणते हो काढली आहेत. मग तेव्हा निरूपाला मोठा धक्काच बसतो आणि ती मनातच विचार करते बापरे, यांनी 60,000 रुपये खर्च केले तिकिटांवर. या महिन्याचा हप्ता भरायचा होता हे मी सांगितलं होतं. तेव्हा मीरा विचारते ते नक्की कसले पैसे होते. त्याचवेळी हॅलो तुला काही करायचंय, आम्ही आमचं काहीही करू असं देविका म्हणून तिला गप्प करते. तेव्हा या पैशांबद्दल घरातील कोणाला काही माहीत नव्हतं असं मीरा विचारते. तेव्हा आता देविका एकदम गप्प बसते आणि बाईसाहेब काय हो तुम्हाला माहीत होतं का असं निरूपाला विचारते. निरूपाही काही बोलत नाही. हे पाहून आता देविका रागातच मीराला म्हणते तुझं काय म्हणणं आहे नक्की. त्यावेळी देविका म्हणते आम्ही सगळं काही करू शकतो कारण आमची तेवढी लायकी आहे. तुमची लायकी त्या टॅक्सीत फिरण्याची आहे, त्यामुळे तुम्ही त्याच्यातच फिरा असं म्हणून देविका मीराचा अपमान करते. तेव्हा आता पैसे तू भरले का पंकजनी भरले असं आता मीरा विचारते. त्याचवेळी देविका काही सांगत नाही. ती मात्र पंकजच्या बोलण्याचा विचार करते कारण पंकजने तिला सांगितलेलं असतं की जर माझा पगार झाला आहे हे त्या सत्याला समजलं ना तर तो आपल्याकडून लगेच घर खर्चासाठी पैसे घेईल, त्यामुळे कुणाला काही सांगू नको. हे मी तुझ्याकडे जे काही पैसे दिले आहेत ना ते तुझेच आहेत ना हे सांग. हे सगळं आठवल्यानंतर आता मीराला लगेच देविका म्हणते की मीच हे सगळे तिकीट्स वगैरे काढले आहेत ऑनलाईन, तुला काही प्रॉब्लेम आहे का. तेव्हा आता मीराला समजतं हे काहीतरी लपवतायत कारण तिने ऑलरेडी आता ऑफिसमध्ये जाऊन चौकशी केलेली असते की हे पैसे कॅश स्वरूपात पंकजनेच दिले आहेत. पण मीरा काही आता बोलत नाही. तर देविका आता तिला सारखी सारखी विचारते. म्हणूनच आता निरूपा पण विचारते की काय ग तुला काय करायचं आहे ते काहीही करू देत. मग आता मीरा आपली आतमध्ये जाते. तेव्हा निरूपा म्हणते की पाहिलं का, मलाही काहीच न बोलता ती आतमध्ये गेली. त्यानंतर निरूपा देविकाला विचारते काय ग देविका, तुमच्याकडे एवढे पैसे कुठून आले, म्हणजे खरंच की काय, मी एवढे पैसे खरंच तिकिटावर खर्च केले का. तेव्हा देविका म्हणते हो, कारण आमचं हनीमूनला जायचं फिक्स झालंय. हे ऐकून निरूपाला धक्काच बसतो. तेव्हा निरूपा म्हणते काय ग, मी तुला म्हटलं होतं ना की हप्ता भरायचा आहे म्हणून, तरीही तुम्ही एवढे पैसे तिकडे तिकिटांसाठी खर्च करण्याची गरज होती का. तेव्हा आता देविका म्हणते ओ नो सॉरी, आय एम रिअली व्हेरी सॉरी, कारण अहो हनीमूनच्या तिकीटचं हे सगळं सुरू होतं ना त्यामुळेच घोळ होऊन बसला. तेव्हा नेक्स्ट टाईम मी पक्का भरेन हा आई असं आता देविका म्हणते. त्यावेळी निरूपा म्हणते अगं सुजित कुमारचा फोन आला होता, 2 दिवसाची त्याने फक्त मुदत दिली आहे. तुम्हाला किती वेळा सांगू की पैसे हे भरावे लागतात म्हणून, ते जर पैसे भरले नाही तर. मग आता देविका विचारते मग काय करावं लागेल आई. निरूपा म्हणते त्या पंकजला जाऊन सांग आता, जर आता त्या चोरट्याने पैसे नाही दिले ना तर पंकज मला पैसे देईल, ते पण हप्ता भरायला, समजलं. असं म्हणून आता ती देविकावर तो निर्णय सोडते. त्याचवेळी मात्र आता देविका ही खूपच घाबरते. तिला काय करावं सुचत नाही कारण आता निरूपाने तशी अटच ठेवलेली असते. मग आता तिला पंकजचं देखील बोलणं आठवतं कारण आता पंकजने तिला सांगितलेलं असतं की तू एक काम करायचं आहेस, ते म्हणजे की तुझ्याकडे हे पैसे आहे ते कुणाला कळू द्यायचे नाहीत आणि माझे पैसे आहेत हे तर अजिबात नाही. मग आता निरूपाला या गोष्टीचं खूप टेन्शन येतं. तर देविका आता गुपचूपच तेथून जाते. तर दुसरीकडे आता लक्ष्मी आणि मधू या दोघीही स्टॉलवर आलेल्या असतात. तेव्हा आता मधू एकदम टेन्शनमध्ये असते. तेव्हा सत्याला कॉल केला होता का, विचारलं का नक्की काय झालं असं आता लक्ष्मी विचारते. तेव्हा सत्यादादाला कॉल करत मधू विचारते की सत्यादादा काय झालं, बेल मिळेल ना आपल्या राजला. मग आता मी वकिलाला भेटलो, परंतु या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी राजला खूप पैसे लागतील असं म्हणाले, कारण ते म्हणाले की 70 ते 80,000 रुपये यासाठी खर्च लागणारच आहे. तेव्हा हे ऐकून आता इकडे मधुराच मोठा धक्का बसतो.
तेव्हा लक्ष्मीला सुद्धा आता धक्का बसतो, कारण तिने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं. त्यानंतर आता सत्या सांगतो, अगं ते एवढं सुद्धा म्हणाले की ओळख असेल तर काम पटकन होईल, नाहीतर खरंच खूप अवघड आहे. तेव्हा सत्यदादा आता काय करायचं रे असं आता मधू विचारते. तेव्हा आता तुम्ही काहीही टेन्शन घेऊ नका, कारण काही मार्ग जर निघाला ना तर मी तुम्हाला नक्कीच कळवतो, आणि टेन्शन घेऊ नका, नक्कीच काही ना काही मार्ग निघेलच. तेव्हा आता ठेवू का फोन असं सत्या विचारतो. तेव्हा मधू म्हणते, हो सत्यादा ठेव फोन. इकडे लक्ष्मी आता बिचारी खूप रडत असते आणि म्हणते, खरंच मागच्या वेळी त्याने गुन्हा केला होता, पण यावेळी तसं नाही आहे. यावेळी त्या बिचाऱ्याने खरंच काही केलं नाही आहे. अगं मी खरंच सांगते आई, म्हणून मला ते जाणवते पूर्णपणे, माझ्या राजने काहीच केलं नाही. मधू म्हणते, हो आई, अगं मलाही माहीत आहे आपला राज नाही असं आता करू शकत. पुढे आता ती म्हणत असते की पोलिसांना एवढी विनंती केली आहे तरीही ते ऐकूनच घेत नाही. आता हे नशिबाचे काय भोग आहेत ना कळतच नाही. तेव्हा आता मधू समजावते, आई काळजी करू नकोस ग, काहीतरी मार्ग नक्कीच निघेल. आपला सत्यदादा म्हणाला आहे ना, तो काहीतरी यावर मार्ग काढणार म्हणजे काढणारच. त्यानंतर आता लक्ष्मी म्हणते, मधू एक काम करायचं का गं, आपण माझ्या ज्या बांगड्या आहेत ना सोन्याच्या त्या विकून टाकूयात, आणि जे काही पैसे येतील ना ते आता तिकडे पोलीस स्टेशनमध्ये किंवा वकिलाला देऊयात, म्हणजे आपला राज सुटेल, बरोबर ना. कारण काहीही करून आज माझा राज माझ्या डोळ्यासमोर पाहिजेच. थांब तू इथेच, आता मी बांगड्या घेऊन आले असं म्हणून आता ती लगेच बांगड्या आणायला निघालेली असते. त्याचवेळी आता मधू तिला अडवते आणि म्हणते, आई थांब आता, असं करू नकोस तू. तेव्हा आई, फक्त पैशांचा प्रश्न नाही आहे, सत्यदादा काय म्हणाला माहिती आहे ना, ओळखसुद्धा वापरावी लागेल असं आता मधू तिला समजावते. तर दुसरीकडे संजय आता लगेच राजला फूस लावण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला असं म्हणत असतो की अरे बाबा, मी कसा हात मारला म्हणून इथे जेलमध्ये आहे तसं तुझं नाही आहे, कारण तुला तर कसं आहे माहीत आहे का, काही केलंसुद्धा नाही तरीही आज तू जेलमध्ये आहेस. मला ना तुझ्यावर हसावंसं वाटतंय आता, असं म्हणून आता काही पण तो लगेच बोलू लागतो. तेव्हा संजय, मला तुझं काही ऐकायचं नाही असं रागातच आता राज म्हणतो. नंतर संजयला आता कुणीतरी बाहेरचं पार्सल डबा म्हणून आणून देतं. तेव्हा आता संजय म्हणतो, पाहिलं का, मला रोज रेस्टॉरंटमधलं खायला असतंय, अरे पैसा असेल ना तर काहीही शक्य असतं. तेव्हा राज म्हणतो, मला सुद्धा आता माझा डबा येतच असेल घरनं. तर दुसरीकडे मीरा एकदम रूममध्ये असते आणि शांत असते. त्याच वेळी सत्या तेथे येतो. तेव्हा काय म्हणाले वकील असं मीरा विचारते. तेव्हा सत्या म्हणतो, पोलीस म्हणाले पुरावे आणि साक्षीदार त्यांच्या बाजूने आहेत, त्यामुळे आता सुटणं खूप कठीण आहे आणि यासाठी खूप पैसे सुद्धा खर्च करावे लागतील. एवढं करून सुद्धा ओळख असेल तरच पटकन काम सुद्धा होईल, आणि हे सगळं होईपर्यंत खूप टाइम सुद्धा जाईल. तेव्हा तो मीराचा हात हातात घेतो आणि म्हणतो, सॉरी धूमकेतू, जेलमधून नाही सोडवू शकलो राजला, आता बघा आजची रात्र त्याला जेलमध्येच घालवावी लागेल. त्या म्हणते, आजची रात्र त्याला जेलमध्ये नाही काढावी लागणार, कारण काहीही झालं तरी आपण त्याला सोडवूच. तेव्हा हे कसं शक्य आहे असं सत्या विचारतो. मीरा आता त्याला सगळं काही सांगू लागते की कशा प्रकारे मी जेव्हा त्या ऑफिसमध्ये गेले होते तेव्हा यांनी 60,000 रुपये मॉलदीवच्या तिकीटसाठी खर्च केले आहेत. पंकज आणि देविकाने काय काय केलं हे सगळं ती सांगते, आणि त्यानंतर पुढे काय प्लॅन करायचा हे पण ती सांगते. तेव्हा त्या सत्याला तो प्लॅन समजतो. मग मीरा म्हणते, मी काय म्हणते, आपण हे करून तर बघू. तेव्हा सत्या म्हणतो, हो चालेल, त्याच वेळी मी ठरवल्यानुसार हे सगळं काही नीट होतं का ते बघूच आपण. तेव्हा सत्या आता आनंदाने मीराकडे पाहतो आणि तू ठरवलं आहेस ना तर सगळं आता नीटच होईल बघ असं तिला म्हणतो. तर दुसरीकडे आता मधू ही डबा घेऊन राजसाठी आलेली असते. तेव्हा आता लगेच तिला हवालदार अडवतात आणि म्हणतात, तुम्ही आतमध्ये कुठे निघालात. तेव्हा ती म्हणते, माझ्या भावाला डबा घेऊन जायचंय. मग आता ते हवालदार म्हणतात, जोपर्यंत त्याची निर्दोष मुक्तता होत नाही तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही, आतमध्ये सुद्धा डबा घेऊन जाऊ शकत नाही, जेलमध्ये जे जेवण मिळतंय जेवण त्याला खावं लागेल असं म्हणून आता ते लगेच मधूला तिकडे बाजूला जायला सांगतात. तेव्हा मधूला खूप टेन्शन येतं, राज आतमध्ये उपाशी असेल. इकडे संजयने मात्र आता चिकन बिर्याणी मागवलेली असते आणि तो मोठ्यानेच म्हणतो, बापरे चिकन बिर्याणी. तेव्हा आता तो म्हणतो की भावा, तू माझा भाऊ आहेस ना, ये इकडे जेवायला. अरे तुझा डबा येईल असं मला वाटत नाही, कारण इथे फक्त श्रीमंत लोकांची चालते. जो मला डबा घेऊन येतो ना त्यालासुद्धा पैसे चारावे लागतात, किंवा त्यालासुद्धा एक वेळचं मला जेवण द्यावं लागतं, पार्टी द्यावी लागते. आणि हे बघ, तुझा डबा जर बाहेर कुणी घेऊन आलं असेल ना त्यांना आतमध्ये नाही एंट्री, समजलं.
त्यांना तसंच मागे जावं लागेल. राजला आता खूप मोठा धक्का बसतो, कारण आपल्याला जर जेवण मिळालं नाही तर आता काय करायचं हा प्रश्न त्याच्यासमोर असतो. मग आता चिकन बिर्याणीवर ताव मारत संजय म्हणतो, वा वा काय चिकन बिर्याणी आहे, असं म्हणून तो आता राजला सारखा सारखा बोलवू लागतो, ये ना. पण राजला सुद्धा आता खूपच भूक लागलेली असते. त्यानंतर आता संजय म्हणतो, ए बाबा तुला खायचं असेल तर खा, आणि एक तुला सांगू का, अरे आपण दोघे जर एकत्र असू, एक टीम असू ना, तर अख्खं जग जिंकू. हे बघ, या फालतू माणसांकडे लक्ष देऊ नको, तू माझ्या अजूनही पार्टीत येऊ शकतोस, तुला मी मालामाल करून टाकेन, असं म्हणून आता संजय हा सारखा सारखा राजला अगदी ब्लॅकमेलच करू लागतो. त्यानंतर आता संजय म्हणतो, हे बाबा ऐक ना, अरे एक जरी चिकन बिर्याणीचा घास तू खाल्ला ना तर मी समजेन की तू माझ्या पार्टीत आहे. तेव्हा आता राजला खूपच भूक लागलेली असते, तेव्हा तो लगेच आता पुढे जातो. चिकन बिर्याणी आता तो खाणार असतो. मात्र त्याच वेळी आता काय होतं तर राजला आता मीराचं बोलणं आठवतं. मग संजय इकडे खूपच खुश होतो, कारण त्याला असं वाटतं की राज लगेच माझ्या पार्टीत आला, आता याच्या संगतीने मी अजून चोऱ्या मारा करणार आणि पैसे कमावणार. संजयसारखा फोर्स करतो की अरे खा ना, हातातच का घेतलाय घास. तेव्हा राज आता काय करतो तर तो घासच खाली ठेवतो आणि म्हणतो, माझ्या ताईने मला शिकवलंय की कधीही चुकीच्या मार्गाला जायचं नाही म्हणून. असं म्हणून तो आता संजयचं बोलणं ऐकत नाही आणि त्याचं ती चिकन बिर्याणी सुद्धा खात नाही, तो तसाच उपाशी राहतो. मग आता संजयला अजूनच राग येतो. दुसरीकडे घरातील सर्वजण निरोपा सोडून आता जेवण करत असतात. त्यावेळी मीरा सत्याने एक खूप भारी प्लॅन केलेला असतो. त्यानंतर आता सत्या तिथून जातो. निरूपा जेवायला का नाही आली असं सुधाकर राव विचारतात. तेव्हा आईंना एवढी भूक नाहीये असं आता देविका म्हणते. तेव्हा तुला भाजी वाढू का रे पंकज, असं देविका विचारते. तेव्हा तो म्हणतो, नाही स्वीट हार्ट, एक काम कर, तू भरपूर खा, नाही तर रात्रीची तुला उगीच भूक लागेल. तेव्हा ती आता हो असं म्हणते. मग आता तो म्हणतो, मम्माने आज जेवण करण्याचा निर्णय नाही घेतला ना, तेच बरं केलं, कारण कधी कधी असं पोट रिकामं हवंच असतं. तेव्हा हो का, असं असतं का, असं देविका विचारते. मग आता तो हो असं म्हणतो आणि जेवणावर ताव मारत असतो. त्यानंतर मीरा आता सर्वांना वाढून झाल्यानंतर लगेच फोन हातात घेते. तिला असं वाटत असतं की कधी एकदा फोन येईल. तेवढ्यातच तिला आता सत्याचा फोन येतो. तेव्हा आता ती कॉल रिसीव करणारच असते. मग आता देविका म्हणते, पाहिलं का, झालं हिचं सुरू दे. अरे पंकज, रोज कुणाचा हिला फोन येत असतो ना, काय माहीत, असं म्हणून देविका चिडते. मीरा आता म्हणते की जरा गप्प बस, महत्वाचा फोन आहे, पोलीस स्टेशनमधून आलाय. त्यानंतर आता मीरा पुन्हा एकदा फोनवर बोलू लागते. घरातील सर्वांना खूप टेन्शन आलेलं असतं की पोलिसांचा फोन का आला असेल. दुसरीकडून सत्य आता रूममध्ये असतो आणि तो आता मीराला म्हणतो की चोर कितीही हुशार असेल ना, तरीही तो काही ना काही पुरावा हा मागे ठेवतोच. आता सत्याने वेगळा थोडा आवाज काढलेला असतो आणि त्याचबरोबर फोनला असा रुमालसुद्धा गुंडाळलेला असतो, जेणेकरून आवाज नाही ओळखू यावे ना यासाठी. मग आता मीरा विचारते, काय झालं सर, अहो चोर सापडला का. तेव्हा पोलिसांचं नाव घेतात, चोराचं नाव घेताच पंकजचा चेहरा एका क्षणातच पडतो आणि मग लगेच तो घामाघूम होतो आणि पाणी पितो. आता नेमकं हे सगळं काही मीरा पाहत. तर दुसरीकडे चोरावर मोर सुद्धा सापडेल तर चोर काय चीज आहे, असं आता सत्या म्हणत असतो. तर मीराचं लक्ष फक्त पंकजकडे असतं. तेव्हा इकडे सत्या मात्र हसत असतो. मीरा आता विचारते, अच्छा नाही सापडला का चोर, पण तुमच्या म्हणण्याचा अर्थ नक्की काय आहे ना, मला कळत नाही, चोर अजूनही सापडू शकतो का. तेव्हा असं म्हणून ती पंकजकडे पाहते. तर पंकज आता पटपट पाणी पित असतो. रवी, सुधाकर राव, देविका हे मात्र मीराकडे पाहत असतात. त्यानंतर आता इकडे सत्या म्हणतो, हो चोर तर सापडेल, कारण चोराकडून एक चूक झालेली आहे, त्यामुळे तुमच्या घराची झडती घ्यावीच लागेल. तेव्हा मीरा विचारते, म्हणजे तुम्ही आज आमच्या घरात येणार आहे का. त्यानंतर आता सत्या म्हणतो, अगोदरच मी माझ्या रूममध्ये येऊन बसलोय. तेव्हा मीरा म्हणते, हो हो ठीक आहे ठीक आहे, आता ठेवू का फोन, बरं या तुम्ही घरी उद्या, असं म्हणून ती फोन ठेवते. तेव्हा सर्वजण टेन्शनमध्ये येतात. मग सुधाकर राव विचारतात, काय ग मीरा, काय झालं. त्यावेळी मीरा म्हणते, हो बाबा एक प्रॉब्लेम झालाय जरा, म्हणजे पोलीस ना उद्या घरी येणार आहे आपल्या घराची झडती घ्यायला. आता पंकज अजूनच घाबरतो. त्यावेळी आता आम्ही तर चोर शोधून दिलाय ना, मग आता इकडे पोलिसांना येण्याची काय गरज आहे, असं देविका विचारते.
तेव्हा देविका जरा हायपरच होते तर पंकज मात्र घामाघूम होतो. सुधाकरराव आणि रवी हे दोघेही शांत असतात. पुढे आता मीरा ही पंकजकडे पाहतच राहते. नंतर देविका म्हणते की कसं आहे ना, चोरांना सांगा त्या राजकडून पैसे काढून घ्या म्हणून, कारण ते पैसे राजकडेच आहेत आपल्याला माहीत आहे ना. त्यानंतर रवी जरा आता संशयित नजरेने देविकाकडे पाहतो. त्याला वेगळाच जरा संशय येतो तर देविका जरा घाबरते. मग त्यानंतर ती लगेच शब्द फिरवत म्हणते, आईंना असं घरी पोलीस आलेले अजिबात आवडणार नाही ना, म्हणून मला असं वाटते की नकोच तेल. त्यानंतर देविका म्हणते की मला असं म्हणायचं नाही आहे की पोलीस नाही यावे तिकडे, पण मला फक्त आईंची काळजी, बाकी काही नाही. तेव्हा सुधाकरराव म्हणतात, देविका कसं आहे ना, पोलिसांच्या कामात आपण अडथळा अजिबात आणायला नको, त्यांना त्यांचं काम करू देत. आणि निरूपाला न आवडायला काय झालं, तिनेच सुरुवातीला पोलिसांना बोलवायला सांगितलं होतं की मग आले होते पोलीस. कसं आहे ना, आता पोलीस त्यांचं काम पूर्ण झाल्याशिवाय अजिबात थांबणार नाही असं सुधाकरराव म्हणतात. आणि मग नंतर जेवण करू लागतात. तर पंकजचा चेहरा पार काळा निळा झालेला असतो, त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो. हे बरोबर आता मीराला समजलेलं असतं. तो आता खातोय की पितोय हेच त्याचं काही कळत नाही. मात्र आता मीरा ही गालातच हसते. मग त्यानंतर आता मीरा म्हणते की बाबा, अहो उद्या लवकरात लवकर म्हणजे सकाळीच पहाटे येऊन पोलीस आपल्या घरची झडती घेणार आहेत. तेव्हा आता हे ऐकून तर अजूनच पंकज घाबरतो. तेव्हा सुधाकरराव, रवी आणि देविका म्हणतात येऊ देत त्यांना, सकाळी यायचं असेल तर. मात्र आता पंकजच्या घशाच्या खालीच घास उतरत नाही. तेव्हा मीराला समजतं की इथेच कुठेतरी आता पाणी मुरतंय. तर आता दुसरीकडे दोघेही बेडरूममध्ये येतात. तेव्हा देविका म्हणते, मला त्या मीराची धांदल पाहून, तिचा पडलेला चेहरा पाहून ना खूप छान वाटते हा बेबी. त्यावेळी आता पंकज मात्र तिचं बोलणं ऐकत नसतो. तेव्हा त्याच्या मनात एकच गोष्ट असते, ती म्हणजे माझ्याकडे असा कोणता पुरावा मागे शिल्लक राहिला आहे जेणेकरून मी चोर सिद्ध होईल. असा कोणता पुरावा आहे, तो खूप वेळ त्याच गोष्टीचा विचार करत असतो. तेव्हा आता ती म्हणते, ऐक ना, अरे ते हप्ते भरायचे आहेत ना, त्याचे पैसे काहीतरी आईंना द्यायचे आहेत. त्या म्हणत होत्या नाहीतर तो सुजित कुमार का कोण तो येईल. तेव्हा आता पार्लरसाठी घेतलेले लोन त्याचे पैसे द्यायचेत असं ती सारखं म्हणत असते. तेव्हा तो म्हणतो ठीक आहे. तेव्हा आता ती म्हणते, आपण हनीमूनला जाण्याअगोदर तिकडे शॉपिंगला पण जाऊ, कारण मस्त डिस्काउंटसुद्धा सुरू आहे. तो म्हणतो ठीक आहे. त्यानंतर ती म्हणते, आपल्याला स्विमिंग कॉस्ट्यूमसुद्धा घ्यायचा आहे आणि मला तुझ्या चॉईसचा स्विमिंग कॉस्ट्यूम हवा आहे. मी तिकडे गेल्यानंतर खूप मॉडर्न कपडे घालणार आहे, इकडचा जराही विचार मला करायचा नाही आहे, मला आता खूप मजा येणार आहे असं म्हणून देविका आता मालदीवला जाण्याची स्वप्न खूपच रंगवू लागते. तेव्हा पंकज फक्त हो हो असं म्हणत असतो, परंतु वेगळ्याच कोणत्या विचारात असतो. ते पाहून आता देविका विचारते, काय चाललंय रे तुझं? मग आता मी काय बोलते ते तू ऐकलंच नाही ना असं रागातच ती विचारते. तो म्हणतो, अगं सगळंच तर तुझं ऐकतोय. त्यावेळी देविका म्हणते, मग काय म्हणाले सांग बरं. तेव्हा पंकज आता हसतो आणि म्हणतो, समजलं तू काय म्हणत होती. अगं भाजीचं म्हणत होती ना, भाजी बरी होती तशी, खाल्ली मी. तेव्हा देविका आता उठते, तिला आश्चर्याचा धक्काच बसतो. ती विचारते, नक्की काय झालंय, तू असा बियर्ड का वागतोस तेच कळत नाही. मग आता तो तिचा हात हातात घेतो आणि म्हणतो, बेबी आय एम व्हेरी सॉरी, कारण कामाचं प्रेशरच एवढं आहे ना, मला काही सुचतच नाही. अगं तू परत सांग ना, मी यावेळी तुझा शब्द ऐकतो. तेव्हा ती म्हणते, नाही खूप लेट झाला आहे, आता झोप, मला नाही बोलायचं तुझ्याशी असं म्हणून ती रुसते. तेव्हा तो तिला म्हणवत असतो. तेव्हा तो आता विचारतो, तुला झोप आली आहे का, चल मी झोपवतो तुला. मस्त असा थोपटूनच झोपवतो. तेव्हा ही नाटकं करण्यामध्ये तुझा हात कोणीही धरू शकत नाही असं म्हणून ती तेथून बाजूला जाते आणि मग लाईट बंद करून लगेच ती झोपते. तेव्हा पंकजला मात्र झोप येत नसते, कारण त्याला आता पैसे चोरल्याचे प्रसंग सारखे आठवतात आणि आता पोलीस आल्यानंतर अगोदर मलाच पकडणार हेही त्याला समजतं. तो आता खूपच घाबरलेला असतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये काय होतं, तर आता देविका झोपल्यानंतर पैशाचं पाकिट असतं ना, ते रिकामं पाकिट आता तो घेतो आणि फाडून आता डस्टबिनमध्ये टाकायलाच जातो. तेवढ्यातच लाईट्स ऑन होतात, तर तो खूप घाबरतो. समोर पाहतो तर मीरा असते, मागे पाहतो तर सत्या असतो. तेव्हा सत्या टाळ्या वाजवत म्हणतो, घ्या सापडला की चोर. तेव्हा घरातील सर्वजण आता झोपेतून उठतात. त्यानंतर
निरूपा विचारते, काय रे, काय कटकट आहे? तेव्हा सत्या म्हणतो, लाख मोलाचा चोर शेवटी सापडलाच की. तेव्हा काय झालं सत्यजित, असं सुधाकर राव विचारतात. तेव्हा मीरा म्हणते, आपल्या घरी पोलीस येणार आहे म्हटल्यानंतर खरा चोर पुरावे मिटवायला बाहेर निघाला आणि अलगद येऊन आमच्या हाताला सापडला, असं म्हणून ती पंकजकडे पाहते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब